चंद्रपूर पोलिसांनी देशात सुरू असलेलं किडनी रॅकेट उघडकीस आणलं। तमिळनाडूच्या त्रिचीमध्ये किडनी काढत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर। भुसावळमधील रेल्वे झोनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमध्ये 100 पेक्षा अधिक प्रशिक्षणार्थ्यांना अन्नातून विषबाधा झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांना भुसावळ रेल्वे रुग्णालयात दाखल करण्यात आलं। नागपूर आणि मुंबईमधून वैद्यकीय अधिकारी देखील दाखल। पालघरच्या मोखाडा या ठिकाणच्या नायब तहसीलदारांच्या दालनामध्ये अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न। तर शिरसोनपाट या ठिकाणी जमिनीच्या 7 बाऱ्यापासून राजू भाऊ मालक यांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला। वेळेवर हस्तक्षेप केला त्यामुळे पुढचा अनर्थ मात्र टळला। वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामाचं क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढलं। शेतीचं क्षेत्र वाढलं त्यामुळे आता युरिया खतांचा देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा। तर जिल्ह्यातील अनेक कृषी सेवा केंद्रांवरती युरियाचा साठा उपलब्ध नाही। नाशिकच्या चांदवडमध्ये कांदा काढणीच्या कामाला वेग, मात्र मजुरांची टंचाई निर्माण झाली त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली। कांदा काढण्यासाठी परराज्यातून मजुरांचा आधार। वाशिमच्या मालेगाव तालुक्यामध्ये हळद लागवडीचं क्षेत्र वाढलं। जिल्ह्यात हळदीचं पीक बहरलं। बाजारात हळदीला चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांचा हळद लागवडीकडे कल वाढला। वाशिमच्या मानोरामध्ये सरकारकडून येणाऱ्या नुकसान भरपाईला विलंब, तर तालुक्यातील शेकडो शेतकरी नुकसान भरपाईच्या प्रतीक्षेतच। खानदेशात केळीला योग्य दर मिळत नाही त्यामुळे शेतकरी हवालदिल। खानदेशातील केळीचं क्षेत्र घटण्याच्या मार्गावर, हळद लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला। राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा। कापूस विक्री नोंदणीला 16 जानेवारीपर्यंत मुदतवाढ, तर मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानं ही मुदतवाढ। बुलडाण्याच्या खामगावमध्ये सौरपंप कंपन्यांकडून शेतकऱ्यांची फसवणूक। शेतकऱ्यांच्या फसवणुकीकडे प्रशासनाचं दुर्लक्ष, तर मायनॉरिटीज डेमोक्रॅटिक पार्टीचा हा आरोप। थंडी वाढू लागताच बुलडाण्याच्या बाजारपेठेत वाटाण्याच्या शेंगा दाखल। आवक वाढली त्यामुळे वाटाणा शेंगांचे दर घसरले। आज बाजारात 40 रुपये प्रति किलोचा दर। इंदापूर तालुक्यात केळीच्या लागवडीमध्ये वाढ। शेतकऱ्यांचा केळी पिकाकडे वाढता कल। यावर्षी 2800 हेक्टर क्षेत्रावर केळीची लागवड झाल्याची कृषी विभागाची माहिती। मंगेश काळोखे यांच्या हत्याप्रकरणी रायगडच्या महाडमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून निषेध मोर्चाचं आयोजन। महाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशभरातील पर्यटक कोकणात पोहोचले। मालवणमधील तारकर्ली, देवबाग, तोंडवळी या ठिकाणी पर्यटकांची सर्वाधिक पसंती। समुद्रातील 6 खेळांचा आनंद पर्यटक लुटतानाही दिसले। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी कोकणमधील किनारपट्ट्यांवरती पर्यटकांची गर्दी। गणपतीपुळे समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची विशेष पसंती आणि ठिकाणच्या किनारपट्टी गजबजलेली। रत्नागिरी जिल्ह्यातील आरेवारे किनाऱ्यावरती झिपलाईनचा थरार। हा थरार अनुभवण्यासाठी पर्यटकांची आरेवारे किनाऱ्यावर तुफान गर्दी। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची धमाल। नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची गर्दी। वेण्णा लेकमध्ये नौकाविहाराचा आनंद घेताना पर्यटकांची धमाल। नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला खारघरमधील इस्कॉन मंदिरामध्ये भाविकांची गर्दी। दर्शनासाठी पहाटेपासून रांगा, संध्याकाळी 5 ते रात्री 12 पर्यंत विशेष कार्यक्रमाचं आयोजन। नववर्षाच्या स्वागतासाठी नवी मुंबई पोलीस सज्ज। शहरातील ठिकठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त। नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत 2000 पोलीस तैनात। नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची ही माहिती। नववर्षाच्या पूर्वसंध्येला शिर्डीमध्ये पोलिसांचा बंदोबस्त। सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईनगरीमध्ये भाविकांची मांदियाळी। बेळगावमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी। शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्ट्रेंजर थिंग्स यांनी दिली धडक। धडकेत महिलेचा मृत्यू। पळून जाणाऱ्या टँकर चालकाला स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केलं। वर्धा जिल्ह्यातल्या हिंगणघाटमध्ये आढळला वाघाचा मृतदेह। घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी कर्मचारी पोहोचले। वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघाचा मृतदेह ताब्यात घेतला। वाघाच्या मृत्यूचं कारण अस्पष्ट। जळगावच्या गोलाणी मार्केट परिसरामध्ये महाविद्यालयीन तरुणावरती चाकू हल्ला। हल्ल्यामध्ये तरुण गंभीररित्या जखमी। चाकू हल्ला करणारा शुभम सोनवणे याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या।